या कथेचा मागचा भाग कुणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. विजापुरात पुनरागमन. 6 हात उंचीचा धिप्पाड देह यष्टी लांब दाढी असलेला पुरुष विजापूरच्या पेठेतील एका धान्य दुकानासमोर उभा राहिला होता. प्रथमदर्शी तो मौलाना दिसत होता. डोक्यावर जाळीदार गोलाकार टोपी घातली होती. पठाणी कुर्ता आणि आखूड सेल पायजमा घातला होता. पोशाख होता तो मौलानाच होता. त्याने दुकानदाराला विचारले, पाहून स्मित केले आणि मेहंदीने लाल झालेल्या दाढीवरून हात फिरवला. खाल्लेल्या पानाचा चोथा फेकून त्याने त्याच्या घोगऱ्या आवाजात उर्दू भाषेत दुकानदाराला विचारले. दुकानदाराने सुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना प्रतिसाद द्यावा त्याच अविर्भावात मौलानाला प्रतिसाद दिला. पुढच्या क्षणी दुकानदाराने दुसऱ्या ग्राहकाला पटापट धान्य मोडून दिले. तो ग्राहक निघून गेल्यावर दुकानदाराने मौलानाकडे नजर टाकली. बोला, काय हवा आहे तुम्हाला? दुकानदार सुद्धा उर्दू भाषेत बोलत होता. मसूरची डाळ हवी आहे, पण भाव कसा काय आहे? मौलानाने डाळीचा योग्य भाव विचारल्यावर मौलानाने डोळ्याच्या बाहुल्या आजूबाजूला फिरवून बघितले. सगळ्या व्यापाऱ्यांनी एकच भाव ठरवला आहे. दुकानदाराने जरा रोखून पाहिले आणि तो थोडा आणखी पुढे गेला आणि तसे मौलानाने पुन्हा त्याच वाक्याने पुनरुच्चारण केले. सगळ्या व्यापाऱ्यांनी एकच भाव ठरवला आहे. हाच भाव त्या राहिला तर विजापूरच्या पेठांची भरभराट होईल आणि सह्याद्रीच्या पेठा उद्ध्वस्त होतील. पण तो भाव काय आहे हे मात्र मला माहीत नाही. दुकानदाराने मौलानाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. त्याला हवी असलेली तितकी डाळ भोजून दिली. मौलानाने भुवई उंचावून काहीतरी इशारा केला आणि धान्याची पिशवी उचलून तिथून निघून गेला. दुकानदार जिवाजीने स्वतःशीच विचार करून मौलानाकडे पाहिले. मौलाना तेव्हा बराच दूर निघून गेला होता. मौलानाने फक्त एकदाच वळून पाहिले. एक भुवई उंचावून त्याने पुन्हा तोच इशारा केला. दुकानदार जिवाजीने सुद्धा होकारात्मक मान बोलावली आणि तो आपल्या कामाला लागला. जिवाजी कुडाळकर हा बहिजी पथकातील स्थायिक गुप्तहेर होता. तो त्याच्या परिवारासकट विजापुरात स्थायिक झाला होता. स्थायिक गुप्तहेर ठराविक ठिकाणी आयुष्यभर राहत असतात. सर्वसामान्यांप्रमाणे तो जीवन व्यतीत करत होता. त्याच्यापर्यंत पोहोचलेली कफन नायकांपर्यंत पोहोचणे हे त्याचे काम होते. आता विजापुरात मशिदींमध्ये मौलवी, दरबारात सेवक, चाकर यांच्या वेशात बरेच हेर कार्य करू लागले होते. जिवाजीला मौलानाने दिलेला संदेश लवकरात लवकर नायकांपर्यंत पोहोचवायचा होता. या संदेशाचा अर्थ होता, आदिलशाही दरबारात सगळ्या संमतीने काहीतरी योजले जात आहे ज्यामुळे सह्याद्रीला मोठे नुकसान होऊ शकते. परंतु त्याचे नेमके काय योजले आहे त्या मौलानाला कल्पना नव्हती. खरं तर अशा आशयाचा संदेश अजून तरी हेरांकडून काही दिवसांपूर्वी मिळाला होता. तो संदेश नायकांपर्यंत कधीच पोहोचवण्यात आला होता. परंतु पुन्हा ठळक संदेश प्राप्त झाल्याने आदिलशाही दरबारात नेमके काय योजले जात आहे याची खबर काढणे अति आवश्यक झाले होते. किल्ले, तोरगड, मलप्रभा नदीचे सौंदर्य एखाद्या सागरासमान भासत होते. नदीच्या लाटा किल्ल्यांच्या भिंतीवर आदळत होत्या. जलप्रवाहातून परावर्तित झालेल्या सूर्याचा प्रखर प्रकाश नेत्रांना असहाय्य होत होता. अधूनमधून आपला प्रभाव दाखवणारा वारा नारळाच्या झाडांना जुडवत होता. वाऱ्याच्या आवाजाचा आणि खडखडणाऱ्या पाण्याचा संमिश्र ध्वनी वातावरणात घुमत होता. तोरडगड किल्ल्याबाहेर हे निसर्ग सौंदर्य सुखावणारे होते, तरी आज या वातावरणात भयानता जाणवत होती. याचे कारण निसर्ग शोधत असावा. इतक्यात मलप्रभा नदीत अचानक कुणीतरी पडल्याचा आवाज झाला. तितक्यात
बागाचा पाण्याचा रंग लालसर झाला होता. अधूनमधून एक डोके पाण्याच्या वर येत होते. त्या डोक्याजवळ कसलीच हालचाल नव्हती. पाण्यात पडलेली ती व्यक्ती झटपटत नव्हती. कदाचित तिचा प्राण निघून गेला असावा. तो एक पुरुष पार्थिव होते. पाण्याच्या प्रवाहासोबत गटांगळ्या खात तो दूर जात होते. इतक्यात आणखी एक दुसरं पार्थिव पाण्यात पडले. सैनिकांनी किल्ल्यातून एकामागून एक अशी 4 पुरुषी पार्थिवे आणून पाण्यात फेकली. परंतु तोरडगडच्या किल्ल्यात हा नरसंहार का? त्याने वेगाने तलवार फिरवली आणि समोर हात बांधून उभे केलेले मनुष्याच्या गळ्याला चीर दिली. त्या मनुष्याच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्याची अर्धवट तुटलेली मान वेगाने तरतरत होती. त्या तरतरणाऱ्या मानेवर रक्ताचे ओघळ जमिनीवर पडत होते. तो मनुष्य क्षणात जमिनीवर कोसळला होता. त्याच्या शरीराचा प्रतिकार आता थांबला होता. गळ्यातून बडाबडा ओघळणारे लाल भडक रक्त त्याच्या पार्थिवाभोवती पसरले होते. त्या पार्थिवाकडे पाहून त्याचा गळा चिरणारी शस्त्रधारी मोठ्याने हसू लागली. रक्ताने माखलेली तलवार त्याने स्वतःच्या डोळ्यांसमोर धरली. तलवारीच्या पात्यावरून रक्ताचे ओघळ टपकत होते. मग त्याने एक सुती कापडाने तलवारीच्या पात्याला लागलेले रक्त पुसून काढले आणि क्रोधपूर्ण नजरेने पाहत दातावर दात घट्ट दाबत तो वेशाने ओरडला, बाळाजी हैबतराव, मारण्याआधी मारणाऱ्यांना 10 वेळा विचार करावा. तो क्रूरकर्मा पुरुष बाळाजी हैबतराव होता. आदिलशाही सैन्यातील एक शक्तिशाली सरदार. तो 6 हात उंच, पिठदार शरीरयष्टी त्याच्या अंगरख्यातून दृष्टीस पडत होती. त्याच्या काळ्याभोर घेरदार मिशा हनवटीवर दाढीपर्यंत पोचल्या होत्या. त्याचे लाल भडक डोळे आग ओकत असल्याचे भासत होते. आदिलशाहीची चाकरी करणारे लखुजी हनुमंते यांचे बाळाजी हैबतराव जुने वैर होते. दोघे एकाच शासकाच्या अधीन असल्याने लखुजी बाळाजींवर प्रत्यक्ष आक्रमण करू शकत नव्हता. म्हणून तो मारेकऱ्यांना पाठवून बळीराजाच्या हत्येचा प्रयत्न करत होता. परंतु प्रत्येक वेळी तो प्रयत्न असफल होत होता. बाळाजी हैबतरावाने पुन्हा एकदा त्या पार्थिवाकडे नजर टाकली आणि रक्षकांना डोळ्यांनी चेजारा केला. तसे ते रक्षक पुढे झाले. त्या रक्षकांनी ते पार्थिव उचलले आणि घेऊन ते निघाले. बाळाजी समोरच्या भूतनाथ मंदिरावर आपली दृष्टी वळवली. गाभाऱ्यात दिसणाऱ्या काळ्याशार शिवलिंगाकडे पाहून त्याने हात जोडून कपाळाला टेकवले. डोळे बंद करून नमस्कार केला. जय बाबा भूतनाथ. तो वळून समोर आसनारूढ झालेल्या तोरडगड किल्लेदाराच्या म्हणाला, सयाजीराव, लखुजी जुनी चतुरता विसरण्यास राजी नाहीत. समोरासमोर लढण्याची ताकद नाही म्हणून कट्यार सुडी घेऊन माणसं पाठवत आहेत. पण एकाला पुरून उरेल हा बाळाजी हैबतराव. कुत्सित स्मित करत तो आसनारूढ झाला. बाळाजी हैबतरावाचे तोरडगडचे किल्लेदार सयाजीराव यांच्याशी मित्रत्व होते. सयाजीरावच्या पुत्रीच्या विवाहानिमित्ताने बाळाजी हैबतराव तोरडगडला आला होता. किल्ल्याच्या भूतनाथ मंदिरासमोर आसने मांडण्यात आली होती. आज मंदिरासमोर यज्ञविधी सुरू असताना बाळाजीवर अचानक हल्ला झाला होता. परंतु चाणाक्ष बाळाजीने हा हल्ला क्षणात असफल केला होता. बाळाजी आसनारूढ झाल्यावर एका सेवकाने केव्हापासून हातात पकडून ठेवलेला कलिता त्यांच्या पुढे धरला. बाळाजी हैबतरावाने कलिता हातात न घेता निरखून पाहिला. तो पाहताच इतक्यात त्याच्या पुढे एक सेवक आला व एक पिचडेचे पात्र घेऊन आला. त्या पाकळ्यायुक्त गुलाबजल होते. त्या गुलाबजलात हैबतरावाने हात बुडवले आणि मग मडी कापडाला हात पोचून मग तो कलिता हातात घेतला. तो कलिता विजापूरहून आला होता. त्याने कलित्यात लिहिलेल्या मजकुरावर नजर फिरवली. पोटाच्या कडा डाव्या बाजूला ताणत आसुरी हास्य करत म्हणाला, सयाजीराव,
आम्हाला विजापूरहून मोहिमेसाठी बोलवण्यात आलं आहे. बहिर्जी नाईक आणि मार्जींना विजापूरच्या प्रवेशद्वारातून आत आले तेव्हा नुकताच अरुणोदय झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये नाईकांनी मार्जिनाला बहिर्जी पत्रकाची सांकेतिक भाषा शिकवली होती. आता तिचे कार्य तिला चांगले समजले होते. दोघांनी मुस्लिम दाम्पत्याचा वेश धारण केला होता. विजापूरच्या पेठेत ते खरेदीसाठी आल्याची नोंद त्यांनी प्रवेशद्वारावर केली होती. नाईकांनी त्यांचे नाव मोहम्मद मिया आणि मार्जिनाचे नाव मरियम खातून असे लिहिले होते. इस्लामिक वेशात असलेल्या सामान्य नागरिकांच्या आणि फकीरांच्या मौलाना यांनी विजापुरात फारशी चौकशी केली नाही हे नाईक जाणून होते, परंतु त्यांचा हा वेश धारण केला होता. ते दोघे आता विजापूरहून पेठेत आले होते. ही पेठ आणि हे शहर दोघांच्या चांगल्या परिचयाचे होते. नाईक सरळ जिवाजीच्या दुकानाजवळ पोहोचले होते. जिवाजीने प्रथम नाईकांना ओळखले नाही तेव्हा दुकानावर कोणीतरी ग्राहक नाही हे पाहून नाईकांनी एका सांकेतिक शब्दात त्यांची ओळख दिली होती. विहंगराज या शब्द ऐकताच जिवाजी चेहऱ्यावर आनंदाने भाव प्रकटले. विहंगराज हा पथकातील इतर हेरांना नाईकांची ओळख करून देण्यासाठीचा सांकेतिक शब्द होता. बहिर्जी पथकातील प्रत्येक हेराला असे वेगवेगळे सांकेतिक शब्द म्हणून दिले होते. बऱ्याच दिवसानंतर नाईकांनी पहिल्यावर जिवाजी चांगलाच प्रसन्न झाला होता, परंतु क्षणात त्याने त्याच्या भावनांना रोखले. एक नजर नाईकांच्या शेजारी उभ्या असलेल्या मार्जिनावर टाकली आणि पुन्हा त्याने नाईकांकडे पाहिले. नाईकांना होकारात्मक मान हलवत ती स्त्री बहिर्जी पथकातील सदस्य असल्याचा इशारा केला. जिवाजीने पटकन उठून एका रांजणातील पाणी मातीच्या लोट्याने काढून नाईकांना दिले. नाईकांनी ते पाणी पीत विचारले, मसूरची डाळ आहे? या सांकेतिक शब्दाचा अर्थ होता काही खबर आहे. मसूरची डाळ विजापुरात अधिक प्रिय होती. तिथल्या लोकांच्या भोजनात या डाळीचा हमखास वापर केला जात होता, म्हणून विजापूर संबंधी बातमी देणाऱ्या हेरांच्या सांकेतिक शब्दांमध्ये मसूर उल्लेख केला जात होता. हो, खूप मोठे राजकारण घडत आहे. मोठी जोखीम आखली जात आहे. दुकानात त्या तिघांव्यतिरिक्त कोणी नाही हे पाहून जिवाजीने स्पष्ट सांगितले. मोहीम कोणत्या दिशेसाठी? नाईकांनी विचारले. वायव्य, जिवाजीने स्पष्ट केले. अजून काय माहिती? नाईकांनी स्पष्ट डोळे बारीक करत विचारले. फारशी माहिती नाही, पण राजांनी तोरणा, कोंढाणा, पुरंदर आणि सुभानमंगळ ताब्यात घेतल्यामुळं आदिलशाही शहा चांगलाच तापला आहे. त्यानं राजांना कायमचा बंदोबस्त करायचं ठरवलं आहे. त्यासाठी त्याने मोठा फौजपाटा पाठवणार आहे. पण सरदार कोण असणार याची अजून तरी कर्णोपरणी काही वार्ता नाही. जिवाजीने त्याच्यापर्यंत आलेल्या खबरा पुढून सांगितल्या. ठीक आहे, ते सुद्धा लवकरच कळणार. सरदार कोणीही असो, सह्याद्रीपर्यंत पोचण्याआधी त्याला दुर्भर करू. म्हणत नाईकांनी मार्जिनाकडे पाहिले आणि सांगितले, मार्जिना, जनानखान्यातून मिळालेल्या खबरा तुला या जिवाजीपर्यंत पोचवायच्या आहेत. मार्जिना होकारात्मक मान हलवली. तोंडावर बांधलेल्या कपड्यांमुळे तिचे फक्त नेत्र दिसत होते. जिवाजीला नेहमी तिची ओळख पटावी म्हणून शाहीने सांकेतिक भाषेत तिला देण्यात आला होता. या उर्दू शब्दाचा अर्थ बाज पक्षी असा होतो. बाज पक्षी बहिर्जी पथकाच्या प्रतीक होते. वेगवेगळ्या मोहिमांवर असलेल्या हेरांना दिलेल्या सांकेतिक शब्दात बाज पक्ष्यांची गुंफण अशी असते. एकाच जागी स्थायिक असलेल्या हेरांना दिलेल्या सांकेतिक शब्दात वटवृक्ष या
शब्दांची कुंपण असे. बाज नावाने संबोधले जाणारे हेर बाज पक्ष्यासारखी असतात, लक्ष्यावर तीक्ष्ण नजर ठेवून असतात. वटवृक्ष म्हणून संबोधले जाणारे हे हेर वटवृक्ष व विशालकाय असे वृक्षासारखे असतात. बाज पक्ष्यांना आश्रय देत असतात, मोहिमेसाठी माहिती पुरवित असतात. मार्जिना सज्ज झाली. आता तिला आदिलशहाच्या जनानखान्यात प्रवेश मिळवायचा होता. हे इतके सहज शक्य नव्हते, परंतु स्वराज्यासाठी हे कार्य अधिक महत्त्वाचे होते. काही दिवसात स्वराज्यावर पहिले आक्रमण होणार होते. या आक्रमणाची संपूर्ण माहिती काढण्यासाठी बैरजी पथकाचे विजापुरातील सगळे हेर आता सक्रिय झाले होते. नाईक स्वतः विजापुरात फिरत होते. त्यांच्या पुढे अनेक प्रश्न होते. स्वराज्याच्या दिशेने चालून जाणारा सरदार कोण असेल? किती सैन्य संख्या असेल? शस्त्रसाठा किती असेल? स्वराज्याकडे जाण्यासाठी आदिलशाहीच्या सैन्याचा मार्ग कसा असेल? आक्रमणादरम्यान त्यांचे नियोजन काय असेल? विजापुरातील सामान्य लोकवस्तीच्या मधोमध लाकडी बांधकाम असलेल्या पक्क्या घरात त्या रात्री नाईक व मार्जिना थांबले होते. हे घर एका शिपायाचे होते. हा तो शिपाई होता ज्याने आदिलशाही कैदेत असलेल्या नावाड्याची सुटका करण्यासाठी नाईकांची मदत घेतली होती. विजापुरात बैरजी पथकाचे हेर स्थापित करण्यात या शिपायाचे मोलाचे योगदान होते. खरे तर तो कार्य विजापूरच्या दरबारात असला तरी त्याचे कर्तव्य स्वराज्याचे होते. तो स्वराज्याचा हेर होता. स्वराज्याचा तो पहिला मूळ मुस्लिम हेर होता. त्याहीपेक्षा तो एक विदेशी होता. हबीबुल्ला सैनी त्याचे नाव होते. इराणी वंशाचा हा शिपाई इराणी वंशीय आदिलशहाच्या शत्रूस मदत करत होता. हे चित्र त्याच्या काळच्या राजकीय समीकरणांच्या विरुद्ध होते. शिवाजी राजांप्रती त्याची निष्ठा का होती? या गैर हिंदू शिपायांवर नाईकांची इतका विश्वास का ठेवला असावा? त्याने बैरजी पथकाची मुळे विजापूरच्या दरबारात रोवली यामागचे कारण काय असावे? त्याचा हेतू काय असावा? शहाजी राजांच्या पुत्रास मदत करणे, त्याचे परम मित्र कान्होजी जे त्यांना वचन दिलेल्या शब्दांचे पालन करणे, त्याहीपेक्षा जेव्हा त्या बैरजी नाईकांकडून राजांचे विचार ऐकले तेव्हा तो मनपूर्वक स्वराज्याशी जोडला गेला होता. नाईकांनी 2 खोल्यांच्या त्या घरात आतल्या खोलीत मार्जिनाला झोपण्यास सांगितले. एका सुंदर स्त्रीसोबत नाईक इतक्या दिवसापासून होते तरी तिच्याबद्दल त्यांच्या मनात एकदाही विचार आला नाही. मार्जिनाला या गोष्टीचा अचंबा वाटत होता. ज्या राजाचे हेर पथकाचा प्रमुख इतका महान आहे तर तो राजा किती महान असेल? या विचार करून समाधानाने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. महान विचाराच्या शासकासाठी ती तिचे जीवन खर्च करत असल्याचा अभिमान तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. बाहेरच्याही खोलीत हबीबुल्ला आणि नाईक होते. हबीबुल्लाने अडकित्याने सुपारी फोडली. फोडलेल्या सुपारीचे तुकडे पानावर टाकत तो उर्दू भाषेत बोलला. नाईक, मार्जिनाला शाही जनानखान्यात पोहोचवण्यासाठी एक समस्या आहे. बोलताना त्याचा चेहरा पाटला. कोणती समस्या? हबीब नाईकांनी पानाचे विडा तोंडात ठेवताना थांबून विचारले. सरदारांच्या जनानखान्यात सहजासहजी एखाद्या दासीला प्रवेश मिळू शकतो, पण शाही जनानखान्यात मार्जिनाची माता शाही जनानखान्यातच दासी आहे. मार्जिनाला सुद्धा आधी तिथंच होती. हबीबुल्लाचे बोलण्यामध्ये तोडत नाईक म्हणाले. पण आता मार्जिना तिथं प्रवेश मिळणार नाही. महालाबाहेर काही दिवस राहिल्यामुळं तिच्याकडं संशयानं पाहिलं जाईल, हबीबुल्लाने सांगितले. मग नाईकांनी हबीबुल्लाची गोष्ट पटली.
परंतु दुसरा काही पर्याय आहे का, या आशयाने त्यांनी विचारले. सर्व काही आता मार्जिनावर अवलंबून आहे. महालाच्या सेवक व चाकर आणि दास्यांची नोंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला तिला हाताशी घ्यावा लागेल. हबीबुल्लाचा आवाज बोलताना हळूहळू कमी झाला. नायकांनी चमकून पाहिले. म्हणजे मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला कळलंच असेल. तिला अत्यंत वाईट परिस्थितीतून तिथं पोचावे लागेल. नायकांच्या नजरेशी नजर लावत हबीबुल्ला म्हणाला. मार्जिनाला या वाटेवर तिच्या तल्लख बुद्धीनं मार्ग कसा काढावा लागेल त्यासाठी तिथं समर्थन हे आहे. पण तरी त्यासाठी आपण मार्जिनावर दबाव टाकू शकत नाही. आपल्या राजांच्या विचारांविरुद्ध हे काय होईल? नायकांनी खोल श्वास घेऊन सोडला. माझ्यावर तुम्ही दबाव टाकण्यासाठी गरज नाही. ते कार्य मी आनंदानं करेन. मार्जिनाला आतल्या खोलीतून बाहेर आली होती. तिने नायकांचे आणि हबीबुल्लाचे संभाषण ऐकले होते. नायकांनी आणि हबीबुल्लाने वळून पाहिले. स्वराज्यासाठी मी मरायला तयार आहे. तेव्हा एका अधिकाऱ्याला हाताशी धरणं काय विशेष? मी तशी चांगली ओळखून आहे त्या अधिकाऱ्याला. साजिद खान नाव आहे त्याचं. मला पुन्हा जनानखान्यात प्रवेश देण्यास मी त्याला भाग पाडेल. तुम्ही चिंता करू नका. मार्जिनाला चेहऱ्यावर स्वराज्यासाठी काम करण्याची उत्सुकता दिसत होती. हो, पण नायकांचे बोलणे ऐकून अर्ध्यावर संपवत मार्जिना म्हणाली, नाईक ही मोहीम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करेल. एकदा का मी जनानखान्यात विश्वास संपादन केला की स्वराज्याच्या दिशेनं जाणाऱ्या सगळ्या आक्रमणांची आयुष्यभर माहिती पुरवत राहीन. मला माहीत आहे तिथं मला कोणत्या वेदना सोसाव्या लागतील. तिथं दासी म्हणून कार्य करताना मी आदिलशहाच्या भोगविलासी वृत्तीचा सामना करावा लागेल. या यातना मी आणि माझ्या मात्यानं आधी पण सोसल्या आहेत. पण आता या माझ्यासाठी यातना नसतील. स्वराज्याचा झेंडा जेव्हा जेव्हा विजयी होऊन आदिलशहा शाही किल्ल्यावर फडकेल तेव्हा तेव्हा माझं बलिदान सार्थ लागेल. सुख झाल्याचं मला यातनांची काट टाकण्यास सहाय्य करेल. मार्जिनाने बोलणे ऐकून नाईक व हबीबुल्ला प्रभावित झाले व काहीसे विचलितही झाले होते. नायकांनी मार्जिनाला शाही जनानखान्यात पाठवणे अत्यंत जड जात होते. परंतु मार्जिनाच्या ठाम निर्णयामुळे ते शेवटी राजी झाले. इतक्यात दाराची कडी कुणीतरी ठोठावली. नायकांनी हबीबुल्लाकडे पाहिले. हबीबुल्लाने होकारात्मक मान हलवली आणि तो उठून बाहेर ओढायला गेला. हबीबुल्लाने एक सशस्त्र पुरुष उभा होता. तो नगररक्षक दलाचा अधिकारी होता. त्याने काळ्या रंगाचा गुडघ्यापर्यंतचा लोंबकळणारा अंगरखा पेरला होता. खाली काळ्या रंगाचा तंग पायजमा होता. पांढऱ्या रंगाचा शेला कमरेवर घट्ट बांधला होता. शेल्यात म्यानबंद तलवार केली होती. डोक्यावर गर्द हिरव्या रंगाचा फेटा मिशी नव्हती. मात्र दाढी जरा वाढली होती. डोळ्यात भरक सुरमा घातला होता. त्याच्या कपाळावर उजव्या जखमेची खून होती. त्याने रोखून हबीबुल्लाकडे पाहिले आणि सरळ दरवाजातून आत आला. तो आत येताच हबीबुल्लाने तातडीने दरवाजा बंद केला. विजापूरच्या त्या नगररक्षकाची अधिकाऱ्याने नाईकांना पाहताक्षणी नमस्कार केला. नाईक प्रतापराव, कसं वाटतं विजापुरात राहून? उत्तम अनुभव आहे. ज्या विजापुरात तुरुंगाची शिक्षा भोगत होतो, आज त्याच विजापुरात नगररक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. खोडकरपणे हसत त्याने डोक्यावरील फेटा काढून ठेवला. फेट्याखाली त्याने केस विरहित डोके होते. हा प्रतापराव तोच नावाडी होता ज्याला नायकांनी विजापूरच्या तुरुंगातील सोडवले होते. बऱ्याच दिवसापासून तो इस्लाम स्वीकारून नगररक्षकाच्या नोकरीत करत होता. त्याची पदोन्नती होऊन तो आता
अधिकारी झाला होता. त्याने धर्मासोबत त्याचा चेहरा मोहरा बदलला होता. नाव सुद्धा बदलले होते. अकबरुद्दीन या नावाने तो आता जगू लागला होता. आज पावेतो त्याला कोणी ओळखू शकले नव्हते की हा तुरुंगातील पसार झालेला अपराधी आहे. ही तर सुरुवात आहे प्रतापराव. एक दिवस असा येईल की विजापूरचे तख्त सुद्धा राजांच्या इच्छेनुसार निर्णय घेईल, असं तर नाईक म्हणाले. नाईकांच्या बोलण्याने चौघे हसू लागले. हसू थांबवत नव्हते. प्रतापराव, तुम्हाला बोलवून घेतलं कारण एक जबाबदारी आहे तुम्हाला द्यायची आहे. ही मार्जिना पथकाची नवीन सदस्य आहे. प्रतापरावांनी मार्जिनाला नमस्कार केला. नाईकांनी मार्जिनाच्या मातेची शाही जनानखान्यातून सुटका करून नगराबाहेर काढण्याची जबाबदारी प्रतापरावांवर सोपवली. आता लवकरच स्वराज्याची पहिली महिला हेर आदिलशहाच्या वैयक्तिक आयुष्यात निकट जाणार होती. यामुळे बहिर्जी पथकाला सगळ्या खात्रीपूर्वक आणि वेळे आधी मिळणार होत्या. क्रमशः. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.